ते करताना। पुढची बातमी बघूयात। प्रशांत कोरेटकरच्या संदर्भात आता सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीमध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे आणि ॲडव्होकेट घाग यांची तूतू मेमे झाली आहे। सौरभ घाग आणि असीम सरोदे यांच्यामध्ये कोर्टासमोर सुनावणीच्या दरम्यान ही तूतू मेमे झाली आहे। दोघांनी एकमेकांना शांत बसा असा दम भरलाय। तर प्रशांत कोरेटकर याचे वकील सौरभ घाग आणि इंद्रजीत सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे हे दोघे सुद्धा आपापली बाजू मांडत होते आणि त्याच वेळेला कोर्टासमोर ही तूतू मेमे झाल्याचं कळतंय। सध्या कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। मात्र त्याच वेळेला युक्तिवाद करत असताना वेगवेगळी विषय मांडत असताना आणि आतापर्यंतचा युक्तिवाद ज्या पद्धतीने ॲडव्होकेट सरोदे ही इंद्रजीत सावंत यांची बाजू लावून धरत होते आणि ॲडव्होकेट घाग हे प्रशांत कोरेटकर याच्या बाजूने युक्तिवाद करत होते, त्यामधली ही अपडेट आपण बघतोय। मंदार गोंजारी आपल्याला माहिती देत आहेत। मंदार, इंद्रजीत सावंत यांची बाजू सरकारी वकील ॲडव्होकेट सूर्यकांत फोबार हे मांडतायत आणि त्याचबरोबर असीम सरोदे हे देखील मांडतायत। पुण्यातून असीम सरोदे हे ऑनलाईन पद्धतीने या सुनावणीमध्ये सहभागी झाले होते आणि प्रशांत कोरेटकरचे जे वकील आहेत ॲडव्होकेट सौरभ घाग यांच्यासोबत वाद झाला। पोलीस कोठडी नक्की किती असावी याबद्दल प्रशांत कोरेटकरच्या वकिलांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की प्रशांत कोरेटकर हा एक पत्रकार आहे, त्याचा एक चॅनेल आहे आणि त्यामधला तो एकमेव कमावता व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळं त्याच्याबद्दल न्यायालयाने विचार करावा। मात्र ज्या पद्धतीचं वक्तव्य या प्रशांत कोरेटकरनी केलेलं आहे किंवा या सगळ्या प्रकरणाचा आणखी बराच उलगडा होणं बाकी आहे हे मांडण्याचा प्रयत्न ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केला आणि त्यातून या दोन वकिलांमध्ये आपल्याला या सुनावणी दरम्यान तूतू मेमे किंवा या सुनावणी दरम्यान खडाखडी झाल्याचं पाहायला मिळालं। अर्थात वकिलांच्या क्रमाचा एक भाग राहतो। अगदी धन्यवाद मंदार माहितीसाठी।